तुमचा विदर्भ वेगळा मी केला नाही तर मी लग्न करणार नाही, हे देवेंद्र फडणवीस बोलले होते ना. अजूनपर्यंत बिचाऱ्यांनी लग्न केलं नाही, त्यामुळे ते खरं बोलतात. आता झालं की नाही ते तुम्हाला माहिती आहे. एक मुलगी त्यांना आहे तेवढं मला माहिती आहे. एक त्यांनी धनगर समाजाला काय सांगितलं होतं, माझं सरकार आणा, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला एसटीमध्ये आरक्षण देतो. दिलं का? देवेंद्र फडणवीस खरं बोलतात. ओबीसी समाजाला काय सांगितलं, माझं सरकार पुन्हा येऊ द्या, 2 महिन्यामध्ये तुमचं गेलेलं जिल्हा परिषद नगरपंचायतीचं आरक्षण घेऊन येतो. देवेंद्र फडणवीस आणलं का? हे देवेंद्र फडणवीस खरंच बोलतात. त्याचबरोबर लिंगायत समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं, ते अजून पूर्ण केलं का? नाही केलं, कारण देवेंद्र फडणवीस खरं बोलतात. त्यामुळं उठसूट पवारसाहेबांचं नाव घ्यायचं आणि आपलं पाप झाकायचं हे आता भाजपवाल्यांनी बंद करावं. 60 साल काँग्रेस ने क्या किया, 60 साल काँग्रेस ने क्या किया करून सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर आपण काय केलं हे सांगायचं नाही, पुन्हा काँग्रेसवर टीका करायची. आता जनतेनं शहाणं झालं पाहिजे. पवारसाहेबांनी देवेंद्र फडणवीस खरं बोलतात की खोटं बोलतात ही 100 उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. एक कशाला, देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाबद्दल बोलतात, सगळे जरांगे पाटलांना जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस भेटले तर तुम्ही कुठं बघितलं का? मी तर नाही बघितलं. का बरं? का? आणि भुजबळ आक्रमक का झाले होते? आणि म्हणून हे सगळं आम्ही ओळखून आहोत, एवढंच मी तुम्हाला